गणित शिकायची सुरुवात नेमकी कुठून करायची हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. कारण बहुतांश वेळा गणिताची सुरुवात उदाहरणे किंवा सूत्रांपासून केली जाते. पण गणित समजण्यासाठी सर्वात आधी त्याची भाषा समजणं खूप गरजेचं आहे. ड्रीमवर्दी या आपल्या चॅनलवर गणित शिकवताना हाच दृष्टिकोन ठेवला आहे. ज्याला गणित अजिबात येत नाही, ज्याला अंक आणि संख्या यात गोंधळ होतो, अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही सिरीज तयार करण्यात आली आहे. कारण पाया स्पष्ट नसेल तर पुढे येणारे सगळे विषय कठीण वाटू लागतात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये कोणताही फॉर्म्युला नाही किंवा कोणतीही क्लिष्ट उदाहरणे नाहीत, तर फक्त गणिताची ओळख करून दिली जाणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, पण ही भीती गणितामुळे नसते, तर चुकीच्या पद्धतीमुळे निर्माण झालेली असते. गणित म्हणजे पाठांतर हा गैरसमज अनेक वर्षापासून चालत आलेला आहे. प्रत्यक्षात गणित म्हणजे एक लॉजिक आहे. म्हणजे तर काय? गणित म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे सराव. जर संकल्पना नीट समजली तर गणित कठीण राहत नाही. कोणताही विषय भीतीदायक वाटण्यामागचं एकच कारण असतं, ते म्हणजे पाया कमजोर असणं. त्यामुळे या सिरीजमध्ये प्रत्येक संकल्पना अगदी हळू, स्पष्ट आणि पायापासून समजावून सांगितली जाणार आहे. गणिताला भीती म्हणून पाहण्याऐवजी ते एक लॉजिकल विषय म्हणून समजून घेतलं तर पुढचे सर्व विषय सोपे वाटू लागतात. आजचा हा धडा त्याच दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे आपलं. आजच्या या धड्यात 3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे अंक म्हणजे काय? दुसरा मुद्दा म्हणजे संख्या म्हणजे काय? आणि तिसरा मुद्दा म्हणजे अंक व संख्या यातील फरक. हे 3 मुद्दे अनेक विद्यार्थ्यांना स्पष्ट नसतात. त्यामुळे पुढे गणित शिकताना गोंधळ निर्माण होतो. उदाहरणार्थ काही वेळा विद्यार्थी अंक आणि संख्या हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. पण गणितात तसे नाही. या तिन्ही मुद्द्यांची स्पष्टता झाली तर पुढे येणारे संख्येचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सर्व विषय समजायला सोपे होतात. म्हणून आजचा हा धडा खूप महत्त्वाचा आहे आणि तो लक्ष देऊन समजून घेणं गरजेचं आहे. गणितामधील सर्वात लहान आणि मूलभूत घटक म्हणजे अंक. अंकांना इंग्रजीमध्ये डिजिट असे म्हणतात. एकूण फक्त 10 अंक आहेत, ते म्हणजे 0 ते 9. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या 10 अंकांपासूनच संपूर्ण गणित उभं राहतं. गणितात यापेक्षा वेगळा कोणताही अंक नाही. जसं भाषेमध्ये काही ठराविक अक्षरांपासून शब्द तयार होतात, तसंच गणितामध्ये या 10 अंकांपासून संख्या तयार होतात. यामुळे अंक म्हणजे गणिताची ABCD असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. अंक समजेल तरच पुढचं संपूर्ण गणित समजणं सोपं होतं. अनेक वेळा प्रश्न पडतो की अंक फक्त 10च का आहेत? 0 ते 9 एवढेच अंक का वापरले जातात? याचं कारण म्हणजे या 10 अंकांच्या मदतीने कोणतीही संख्या व्यक्त करता येते. लहान संख्या असो किंवा मोठी संख्या असो, ती 10 अंकांपासूनच तयार होते. गणिताची संपूर्ण रचना याच आधारावर उभी आहे. म्हणून याला बेसिक ऑफ मॅथेमॅटिक्स म्हणतात. म्हणून या 10 अंकांना गणिताचा पाया किंवा बेस असं म्हटलं जातं. जर हे 10 अंक नीट समजले तर कितीही मोठी संख्या वाचणं, लिहिणं किंवा समजणं कठीण राहत नाही. यामुळे अंकांचा अभ्यास हा गणित शिकण्याच्या आधी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. अंकांचा वापर केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नाही, तर दैनंदिन जीवनात सतत होत असतो. जसे की मोबाईल नंबर. मोबाईल नंबर पाहिला तर तो पूर्णपणे अंकांनी बनलेला आहे. अजून OTP. OTPमध्ये ठराविक अंक असतात. परीक्षेचा रोल नंबर हा देखील अंकांनीच तयार झालेला असतो. खेळाडूंचे जर्सी नंबरसुद्धा अंकच असतात. म्हणजे अंक हे केवळ गणित शिकण्यासाठी नाही, तर ओळख, मोजणी आणि माहिती देण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे अंकांची ओळख ही प्रत्येकासाठी आवश्यक आहे. अंक ओळखता आले तर पुढे संख्या समजणं खूप सोपं होतं. म्हणून अंकांना हलकं समजून चालणार नाही. संख्या म्हणजे काय? हे समजण्यासाठी आधी अंक समजणं आवश्यक आहे आणि ते आपण बघितलं. जेव्हा एक किंवा अधिक अंक एकत्र येतात, तेव्हा संख्या तयार होते. संख्या म्हणजे मोजणी करण्यासाठी वापरली जाणारी रचना. संख्या इंग्रजीमध्ये नंबर म्हणून ओळखली जाते. अंक हे स्वतंत्र घटक असतात, पण संख्या ही
अंकांची जोड असते. उदाहरणार्थ एकाच अंकाने काही गोष्टी मोजता येतात, पण मोठ्या प्रमाणात मोजणी करण्यासाठी संख्या वापरावी लागते. त्यामुळे गणितामध्ये अंक आणि संख्या यांची भूमिका वेगळी आहे. संख्या ही प्रत्यक्ष मोजमाप दर्शवते, म्हणून गणितात संख्या फार महत्त्वाची आहे. उदाहरणांच्या मदतीने अंक आणि संख्या यातला फरक अधिक स्पष्ट होतो. 5 हा एकच अंक आहे, त्यामुळे तो अंक म्हणून ओळखला जातो. पण 12मध्ये 2 अंक आहेत, 1 आणि 2. त्यामुळे तो 12 ही संख्या आहे. त्याचप्रमाणे 108मध्ये 3 अंक आहेत, 1, 0 आणि 8. हे वेगवेगळे अंक आहेत, म्हणून ती देखील संख्या आहे. म्हणजेच एक अंक स्वतंत्र असतो, पण 2 किंवा अधिक अंक एकत्र आले की संख्या तयार होते. हे लक्षात ठेवले तर गोंधळ होत नाही. अनेक वेळा परीक्षा किंवा उदाहरणांमध्ये हीच संकल्पना वापरली जाते. त्यामुळे उदाहरणांद्वारे ही कल्पना नीट समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे. दैनंदिन जीवनात संख्यांचा वापर सतत केला जातो. वय सांगताना संख्या वापरली जाते. पैशांची मोजणी करताना संख्या वापरली जाते. अंतर मोजताना संख्या वापरली जाते. वेळ सांगताना देखील संख्याच वापरली जाते. संख्यांशिवाय दैनंदिन व्यवहार अशक्य आहे. संख्या ही केवळ गणिताचा भाग नाही, तर जीवनाचा भाग आहे. त्यामुळे संख्या समजून घेतल्या तर गणिताबरोबरच दैनंदिन गोष्टी समजणंही सोपं होतं. म्हणून संख्या म्हणजे मोजणीची भाषा असं म्हटलं जातं. अंक आणि संख्या यातील फरक स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. अंक म्हणजे 0 ते 9 या मर्यादेतील घटक. संख्या म्हणजे या अंकांची रचना. अंक हा एकच घटक असतो, तर संख्या ही अनेक अंकांनी तयार झालेली असते. हा फरक लक्षात नसेल तर पुढे गणित शिकताना अडचणी येतात. विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये या फरकावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आजपासून अंक आणि संख्या हे शब्द वेगळ्या अर्थाने वापरायचे आहेत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आजच्या या धड्यात गणिताची मूलभूत ओळख करून दिली आहे. अंक म्हणजे 0 ते 9 आणि संख्या म्हणजे अंकांची जोड. ही संकल्पना स्पष्ट झाली आहे. हा धडा म्हणजे गणिताची खरी सुरुवात आहे. पुढे येणारे सर्व विषय याच पायावर उभे राहणार आहेत. जर हा पाया मजबूत असेल तर पुढचं गणित समजायला कठीण जाणार नाही. त्यामुळे हा धडा नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पुढील धड्यांमध्ये या संकल्पनांचा वापर करून संख्यांचे प्रकार आणि इतर विषय समजून सांगितले जाणार आहेत. आजचा हा धडा गणिताची सुरुवात आहे. हीच सुरुवात पुढे मजबूत गणितात बदलेल. ड्रीम वर्दीवर हेच धडे नियमित येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सिरीज चुकवू नका. धन्यवाद.